नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित मानवी हक्क व मानवी मूल्य या क्रेडिट क्रमांक 2च्या कोर्ससाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या विषयामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3ची चर्चा करत होतो, मानव अधिकार व भारतीय राज्यसंस्थेतील अडथळे. आणि त्या संदर्भात आपण अशी चर्चा केली की मानव अधिकारातले विविध जे अडथळे आहेत त्यामध्ये मग भ्रष्टाचार असेल, वशिलेबाजी असेल किंवा दारिद्र्य आहेत, लोकसंख्या आहेत, जात हे घटक कसे कारणीभूत ठरतात. त्यालाच अनुषंगानं पुढचा एक महत्त्व घटक ज्याची आपल्याला चर्चा करायची तो म्हणजे मानव अधिकार आणि सुशासन किंवा त्याला आपण उत्तम शासन किंवा गुड गव्हर्नन्स असं म्हणतो. मानव अधिकारांच्या उपभोगण्यामध्ये सुशासनाचं महत्त्व किंवा सुशासन हे कसं महत्त्वपूर्ण ठरतं याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की सध्याच्या काळामध्ये जगातील अनेक राष्ट्रांमध्ये जो प्रशासकीय दृष्टिकोनातून भ्रष्टाचार असेल, वशिलेबाजी असेल, गैरकारभार असेल, याच्यामुळे त्याला आपण एकंदरीत कुशासन असं म्हणतो. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे सुशासन ही जी संकल्पना आहेत या संकल्पनेचा वारंवार उच्चार त्याच्यामध्ये केला जातो. ही संकल्पना मांडली जाते. खरं तर ही संकल्पना 80-90 नंतर म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये ही संकल्पना नव्यानं प्रशासकीय दृष्टिकोनातून पुढे आलेली आपल्याला दिसून येते. परंतु प्राचीन काळामध्ये म्हणजे पुरातन काळापासून ही संकल्पना अस्तित्वात दिसते. खरं तर औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्राशी संबंधित कोणत्याही बाबीवर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये काय असतं तर विविध घटक किंवा विविध अभिकरणं यांना सामील करून घेणं म्हणजे शासन असं आपण सर्वसाधारण म्हणतो. म्हणजे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांना परिणामकारक सेवा देण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी काम करण्यासाठी जी विविध धोरणं असतात, कायदे असतात किंवा नियम यांची अंमलबजावणी करताना शासन हे काय असतं केंद्रस्थानी असतं. आता शासन ही जी संकल्पना आहे तिच्यामध्ये काय समावेश होतो तर मुळात स्थानिक शासन, राष्ट्रीय शासन किंवा क्षेत्रीय शासन किंवा अगदीच आंतरराष्ट्रीय शासन या सगळ्यांचा आपण शासन या अर्थाने त्याचा उल्लेख करतो. म्हणजे शासन ही संकल्पना या अर्थाने व्यापक आहे. आता प्रत्येक राष्ट्राने जी स्वीकारलेली शासनाची जी प्रतिमान असतं त्या प्रतिमानावर मानव अधिकारांचं प्रवर्तन, मानव अधिकारांची परिपूर्ती अवलंबून असते. मात्र शासनाच्या विविध अंगांना बहाल केलेल्या कार्यकारी अधिकारांचा जर मनमानी उपयोग केला तर तिथे कुशासन निर्माण होतं. पण सामान्यपणे जनतेच्या किंवा विशेषत्वाने असुरक्षित आणि वंचित गट जे असतात त्या गटांच्या मानव अधिकारांच्या परिपूर्तीवर याचा विशेष असा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. मग कुशासन किंवा त्याला अधिकारशाहीची राजवट ज्याला आपण म्हणतो, एकाधिकारशाही म्हणतो किंवा क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे संघर्ष असतील, निर्वसातीकरण असेल, शासनातील थोड्या जे प्राधिकरणं असतात त्या प्राधिकरणांना व्यापक स्वरूपाचे अधिकार मिळालेले असतील, प्रत्येक समाजातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या वंचित लोकांच्या अधिकारांच्या प्रवर्तनामध्ये एका गटातील लोकांना केलेला गैरवाजवीपणा असेल किंवा निर्णय प्रक्रियेतील कायदे, नियम, प्रक्रिया यांची अंमलबजावणी करण्यामध्ये झालेला अपगम असेल किंवा विज्ञान, तंत्रज्ञान, विशेषतः माहिती तंत्रज्ञानाचा विकास, विविध क्षेत्रांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचा शिरकाव, संयुक्त राष्ट्राकडून मानव अधिकारांच्या प्रवर्तन आणि संरक्षणासाठी आग्रह, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये सुशासनाची संकल्पना आपल्याला विकसित झालेली पाहायला मिळते. मग सुशासनाची व्याख्या काय करता येईल? सुशासनाची एकच किंवा परिपूर्ण अशी व्याख्या साधारणतः देता येत नाही. त्याच्या व्याप्तीची आणि त्या संकल्पनेची कोणतीही मर्यादा नाही आहेत. अनेक पैलूंची व्याख्या करण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. मात्र त्या वाक्यप्रचाराची अंमलबजावणी आणि त्याच्या परिचलनाचा भाग साध्य करणं अतिशय आपल्याला अवघड असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून संयुक्त राष्ट्राच्या मानव अधिकार उच्च आयुक्तांच्या कार्यालयानुसार संदर्भ आणि उद्दिष्टांच्या आधाराने सुशासन साध्य करण्यासाठी काही विशिष्ट वैशिष्ट्यांचा परामर्श त्यांनी घेतलेला दिसून येतो. मानव अधिकारांचा आदर करणं, कायद्याचं राज्य असणं, परिणामकारक सहभागित्व असणं, राजकीय बहुविविधता असणं, पारदर्शक किंवा जबाबदार प्रक्रिया आणि संस्था
कार्यक्षम आणि परिणामकारक सार्वजनिक क्षेत्र, कायदेशीरपणा, ज्ञानाची सुगमता, नागरी समाजाचा शासनातील सहभाग, माहिती व शिक्षण, लोकांची राजकीय सक्षमता, जबाबदारी, एकता, सहिष्णुता अशी खूप सारे मूल्य किंवा तत्त्व आहेत. ह्या मूल्यांचं वर्धन करणारी, संवर्धन करणारी न्यायबुद्धी, शाश्वतता आणि दृष्टिकोन हे असणं त्याच्यामध्ये अपेक्षित असतं. पण सर्वसामान्यपणे बोलायचं जर झालं तर सुशासनामध्ये शासनाकडून राज्यसंस्थेतील सर्व घटकांना समाविष्ट करून त्यांच्याशी व्यवहार करताना पारदर्शकता अपेक्षित आहे आणि त्याची निष्पत्ती ही विकास प्रक्रियेभिमुख असणं ही त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत. या अर्थानं सुशासन ही संकल्पना व्यापक आपल्याला असल्याचं दिसतं. आता संयुक्त राष्ट्राच्या मानव अधिकार परिषदेचा ठराव, तो ठराव क्रमांक 2000/64 याच्यानुसार लोकांच्या गरजांच्या बाबतीत पारदर्शकता असणं, जबाबदारीत्व असणं, दायित्व असणं, सहभाग आणि प्रतिसादात्मकता हे साधारणतः सुशासनाचे गुणधर्म आहेत असं त्यात मांडलेलं आहे. आशिया खंड आणि प्रशांत महासागराच्या क्षेत्रासाठीचे संयुक्त राष्ट्राने आर्थिक व सामाजिक जो आयोग आहे त्या आयोगानुसार सुशासनाचे 8 गुणधर्म त्यांनी सांगितलेले आहेत. त्या एकेकाचा आपण क्रमशः विचार करू. यातला पहिला जो आहे तो म्हणजे सहभागित्व, ज्याला आपण पार्टिसिपेशन असं म्हणतो. आता साधारणतः शासनासहित विविध पातळ्यांवर लोकांचा सहभाग हा सुशासन साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असतो. शासनाबाबत लोकांच्या अपेक्षांचा अभिप्राय प्राप्त होईल अशा स्वरूपाचा संवादाचा पैलू हा शासनाकडे असला पाहिजेत. तो प्रातिनिधिक स्वरूपात किंवा अन्य साधनांच्या स्वरूपात असू शकतो आणि त्यामुळे काय मानव अधिकारांची हमी त्यातनं देता येऊ शकते आणि त्याचा मुख्य पैलू हा मानव अधिकार असला पाहिजेत. त्या हेतूनं शासनात आणि शासनाच्या सर्व स्तरांवरती लोकांचा सहभाग असेल तर खऱ्या अर्थानं तिथे मानव अधिकारांची जोपासना होऊ शकते. दुसरं असं की कायद्याचं अधिराज्य, कोणताही भेदभाव न करता उपाययोजनांची यंत्रणेसहित कायदेशीर नियम आणि प्रक्रियांची न्याय्य स्वरूपात अंमलबजावणी करणं म्हणजे कायद्याचं अधिराज्य. आता कायद्याचे अधिराज्य ही व्यापक अशी संकल्पना आहे आणि कायद्याचं अधिराज्य प्रस्थापित होण्यासाठी त्यामध्ये कुठल्याही तत्वाच्या आधारे म्हणजे जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, वर्ण, प्रांत यांच्या आधारावर भेदभाव न करता तिथे कायद्याचं अधिराज्य पाहिजे. श्रीमंत, गरीब अशा अनेक घटक आहेत आणि त्यामुळे त्यातून मानव अधिकारांचं परिपूर्णपणे रक्षण केलं जातं. तिथे कायद्याचं अधिराज्य आपल्याला म्हणता येईल. ते सुशासनाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर परिणामकारक आणि कार्यक्षम अशा स्वरूपाची यंत्रणा असणं, कारण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी एक निपक्षपाती हे साध्य प्राप्त करण्यासाठी शासनाच्या संस्था ह्या कार्यक्षम असणं गरजेचं आहे, त्या परिणामकारक असणं गरजेचं असतं. संसाधनांचा वापर शाश्वत दृष्टिकोनातून कार्यक्षमपणे होणे हे सुद्धा त्याच्यामध्ये गरजेचं असतं. ह्या दृष्टीनं ही परिणामकारकता, ही कार्यक्षमता ही सुशासनाचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येते. त्याचबरोबर न्याय व एक समावेशकता म्हणजे सामान्य जनतेच्या न्यायस्थितीवर समाजाचं स्वास्थ्य अवलंबून असतं आणि सदर न्यायस्थिती ही साध्य करण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि अन्य जे वंचित घटक आहेत त्या वंचित घटकाच्या लोकांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी समानतेच्या पातळीवरही त्यांना संधी देण्याची आवश्यकता असते. तेव्हाच खऱ्या अर्थानं तिथे न्याय प्रस्थापित होईल, एक सर्वसमावेशकता तिथे दिसेल आणि ही न्याय आणि सर्वसमावेशकता ही सुशासनाची म्हणजे गुड गव्हर्नन्सचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून आपल्याला सांगता येतं. शिवाय प्रतिसादात्मकता, सर्व संस्थांनी वेळेच्या चौकटीत काम करून कमाल निष्पत्ती ही अभिमुख असणं अशा स्वरूपाचं काम करणं गरजेचं असतं. कारण राज्यसंस्था ही प्रतिसादात्मक असणं आवश्यक आहे.
म्हणजे लोकांच्या अपेक्षा, लोकांच्या मागण्या होत असेल आणि राज्यसंस्था त्याला कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद देत नसेल, तर अशा परिस्थितीत लोकांना त्यांचे मानवाधिकार, मानवी हक्क उपभोगता येणार नाही. म्हणून लोकांच्या मागण्यांना, लोकांच्या अपेक्षांना राज्यसंस्थेने प्रतिसाद देणं गरजेचं असतं आणि हा प्रतिसाद सकारात्मक स्वरूपाचाही असला पाहिजे. तो नकारात्मक स्वरूपाचा म्हणजे दमनाच्या, फोर्स किंवा अधिबलनं याच्या आधारावरचा तो प्रतिसाद नसावा. लोकांनी आंदोलन केलं किंवा बंद पाळला, मोर्चे काढले, संप काढले, तर प्रत्येक वेळेस त्यांचं आंदोलन हे लाठीच्या आधारावर दडपून टाकता कामा नये. म्हणजे राज्यसंस्था ही प्रतिसादात्मक असावी, पण कशी? तर ती सकारात्मक दृष्टिकोनातून असेल तर ते सुशासनाचं वैशिष्ट्य ठरेल आणि शिवाय लोकांना त्यांची मानवाधिकारांची परिपूर्तता त्याच्या माध्यमातून करता येऊ शकते. त्याचबरोबर पुढचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी. कारण कायदेशीर नियम आणि विधी नियमानुसार निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी होणं हे गरजेचं असतं. त्यामध्ये माहिती मुक्तपणे मिळणारा समाज, प्रतिसादात्मक मुक्त माध्यमं किंवा निर्णय प्रक्रियेत भाग घेण्याची सर्वांना समान संधी, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अपेक्षित असतात. आणि याच्यावर जर बंधनं आली तर याचा अर्थ त्या शासन कारभारामध्ये, त्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. आणि म्हणून सुशासनाचं हे वैशिष्ट्य आहे की पारदर्शकता असणं. मग ते कायद्यामध्ये, नियमांमध्ये, नियमांच्या अंमलबजावणीमध्ये किंवा माहिती मिळवण्यामध्ये किंवा अगदीच जी प्रसार माध्यमं आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी, या सर्व बाबतींमध्ये पारदर्शकता हेही महत्त्वाचं ठरतं आणि त्यामुळे तिथे मानवाधिकारांची अंमलबजावणी ही सोयीस्कर होऊ शकते, सुगम होऊ शकते. शिवाय दायित्व किंवा त्याला आपण रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी असं देखील म्हणतो. आता दायित्व ही एक सर्वंकष अशी एक संकल्पना आहे आणि त्यामधील सर्व घटक म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, नागरी, या सर्व क्षेत्रांच्या समाजाच्या संघटना ह्या त्यांच्या कृतीसाठी समाजाला उत्तरदायी असतात. प्रत्येक संस्थेच्या उपक्रमांच्या स्वरूपावर दायित्वाचं प्रमाण ठरत असतं. कोणत्याही अपगमाशिवाय कायद्याच्या राज्याचं पालन करणं हा दायित्व साध्य करण्यासाठीचा मूलभूत नियम किंवा वैशिष्ट्य म्हणून मानलं जातं. आणि म्हणून हे दायित्व प्रत्येक क्षेत्राचं, प्रत्येक सामाजिक कृतीचं हे दायित्व असेल तर अशा व्यवस्थेमध्ये हे मानवाधिकारांची जोपासना ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्याचबरोबर सहमती किंवा सहमती अभिमुख असणं. कारण प्रत्येक समाजामध्ये अनेक घटक असतात. सर्वांनी सहमतीनं उत्तम नीती विकसित करणं, उत्तम धोरणं विकसित करून समूहाचं हित हे समानतेने कसं साध्य केलं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच वेळेला शाश्वत मानवी विकासासाठी एक दीर्घकाळाची उद्दिष्ट ठरवून ती साध्य कशी करता येतील ह्याबाबतची सुद्धा त्यांना नीती ठरवता येईल, याबाबतचा दृष्टिकोन ठरवणं तिथं आवश्यक असतं. म्हणजे ही सहमती किंवा सहमती अभिमुखता त्या व्यवस्थेमध्ये, त्या कारभारामध्ये असणं आवश्यक ठरतं. साधारणतः मानव अधिकार आणि सुशासन जे आपण हे बघितलं, ही सगळी सुशासनाची वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये ज्या सुशासन कारभारामध्ये असतील त्या कारभारामध्ये म्हणजेच सुशासनामध्ये मानव अधिकार यांच्यामध्ये एकमेकांना पूरक अशा साखळ्या आपल्याला पाहायला मिळतात. दोघांनीही मिळून त्यांचे प्रमाणके दर्शवतात आणि काम करणाऱ्याने ती अंगीकारावी लागतात, प्रशासनाने ती स्वीकारावी लागतात, अंगीकारावी लागतात. तेव्हा ते मिळून संस्थांचं एक मजबूतीकरण होतं, संस्थीकरण होतं, त्या संस्थांचं लोकतांत्रिकीकरण होतं, लोकतांत्रिक सहभागित्व त्यामध्ये निर्माण होतं, कायद्याचं अधिराज्याचं तत्त्वाचं पालन केलं जाऊ शकतं, परिणामकारक सेवा देणाऱ्या यंत्रणा तिथे निर्माण होतात, शासनामध्ये भ्रष्टाचार आणि भाईभतीच्या वाद या विरोधी पद्धतींचं प्रवर्तन तिथे केलं जातं. म्हणजेच मानव अधिकारांच्या वैश्विक जाहीरनाम्याचं जे कलम 21 आणि कलम 28 जे आहेत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय सहभागित्व सर्व स्तरांवरती सुशासनाचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजे नागरी आणि राजकीय अधिकार, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिकार ह्याविषयीचे जे करार किंवा अन्य जे काही अनेक दस्तऐवज आहेत त्या मानव अधिकारांच्या प्रवर्तनासाठी सुशासनाच्या या संकल्पनेचं प्रवर्तन गरजेचं मानतं. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय सहभागासहित सर्व स्तरांवर सुशासनाचा पुरस्कार हा त्याच्यामध्ये केला आहे. सहस्त्रकाच्या विकास उद्दिष्टांमध्ये सुशासन संकल्पनेचा पुरस्कार
करून मानव अधिकारांच्या परिपूर्तीच्या दृष्टीने ते कळीचे आहेत असं संयुक्त राष्ट्र संघटनेच्या या दस्तऐवजामध्ये, या उद्दिष्टांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मानव अधिकार आणि सुशासनाच्या प्रवर्तनासाठी भारतीय राज्यघटना संयुक्त राष्ट्राच्या ह्या दृष्टिकोनाचा पुरस्कार करताना दिसून येते. घटनाकारांनी ही तत्त्व, ही उद्दिष्ट भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलेली आहेत. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर शासनाने गरिबीचं निर्मूलन करण्यासाठी आणि वंचित गटातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना आखल्या आणि त्यांची परिणामकारक अंमलबजावणी देखील केली. मात्र इथे असणारी निरक्षरता आहेत, गरिबी आहेत, बेरोजगारी आहेत, लोकांच्या एका घटकाकडून भ्रष्ट आणि ज्याला काही जातीयवाद, भाई भतीजावाद ह्या पद्धतींचा अवलंब किंवा राजकारणाचं झालेलं गुन्हेगारीकरण, अशा अनेक कारणांमुळे, अनेक उदाहरणांमुळे देशाच्या शासनावर काय होतं, एक डाग त्याच्यामध्ये लागतो. शासन हे जे काही कार्य करतं त्याच्यावर प्रश्नचिन्ह ह्या सगळ्या गोष्टींमुळे निर्माण होऊ शकतं. आणि त्यामुळे जरी शासनाने माहितीचा आणि शिक्षणाचा अधिकार रुजवलेला असेल, त्याची रुजवणूक केलेली असेल, वंचित गटातील लोकांच्या सर्वसमावेशक विकासासाठीची अनेक धोरणं, नीती शासनाने आखल्या असेल, तरीसुद्धा लोकांच्या आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मात्र शासनाला अधिक पुढाकार घेण्याची गरज आहे. नागरी समाजाला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं, गरिबीचं निर्मूलन करणं, बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेणं, महिलांचा आर्थिक स्तर उंचावणं, निवडणूक खर्चासाठी निधी पुरवणं, विवादांचं निराकरण करण्यासाठी पर्यायी यंत्रणांचा वापर करण्याला उत्तेजना देणं, न्यायव्यवस्थेतील प्रलंबित प्रकरणं असतील ती घटवण्यासाठी धोरणं, नीती आखणं, मानव अधिकार अधिनियमांमध्ये म्हटल्यानुसार मानव अधिकार न्यायालय स्थापन करणं, शासकीय खर्चांमध्ये कपात करणं, मूलभूत अधिकारांची परिपूर्ती होण्यासाठी उपाययोजना करणं किंवा मानव अधिकारांचं सक्तीचं शिक्षण देणं, शासनाच्या अधिक पारदर्शक पद्धतींचं अवलंबन करणं, हे शासनाचं कर्तव्य आहेत. असे अनेक तुम्हाला सांगता येतील. आणि अशा उपाययोजनांमुळेच खऱ्या अर्थानं एक चैतन्यपूर्ण लोकशाही होण्याची भारताची क्षमता त्यामुळे वृद्धिंगत होऊ शकेल. खऱ्या अर्थाने या सगळ्यांचा एक सारांश रूपाने जर सांगायचं ठरलं तर राज्यघटना आणि शासनाने मानव अधिकारांची हमी दिलेली आहेत. मात्र समाजातील जी असमानता आहे त्या असमानतेमुळे त्यांच्या संवर्धनामध्ये ते चित्र जे असतं ते आपल्याला त्याच्यामध्ये उदास दिसतं किंवा ते मागासलेलं दिसतं. सामान्यतः राज्यसंस्थेला भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि विशेषत्वाने व्यक्ती सक्षम नसणं यामुळे खऱ्या अर्थानं कार्यकारी अधिकारांमध्ये निहित हितसंबंध निर्माण होतात आणि त्याचा दुरुपयोग करण्याची प्रवृत्ती ही हळूहळू बळावत जाते. या सर्व विकृतींवर जर मात करायची असेल तर ती मात करण्यासाठी कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता किंवा भीती न बाळगता लोकांनी आपल्या कर्तव्याचं निर्वाहन केलं पाहिजेत. त्यामुळे भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर परिणामकारक उपाय विकसित होऊन शासनाच्या एक उत्तम पद्धती शासनामध्ये रुजवण्याला आणि विकसित करण्याला मदत होऊ शकेल. आणि खऱ्या अर्थानं तिथे मानवी हक्क, मानव अधिकार लोकांचे जोपासले जाऊ शकतील. एकूणच ह्या प्रकरणामध्ये आपण भारतीय राज्यसंस्था, त्या राज्यसंस्थेचं स्वरूप आणि त्या राज्यसंस्थेमध्ये जे काही मानव अधिकारांच्या पुढे येणारे जे अडथळे आहेत आणि त्यावर उपाय करण्यासाठी सुशासन आणि त्याची जी काही मूल्य, तत्व, प्रिन्सिपल्स जे आहेत त्याचा अवलंब करून मानव अधिकारांचं कसं संपोषण, कसं त्याचं निर्वाहन करता येईल या संदर्भात आपल्याला चर्चा त्याच्यामध्ये करता येते. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण जे वेगवेगळे समर्थक गट असतात, ज्याला ॲडव्होकसी ग्रुप्स म्हणतो आपण, त्या समर्थ गटांची मानव अधिकारांच्या रुजवणुकीमध्ये, मानव अधिकारांच्या संपोषणामध्ये त्यांची भूमिका काय आहेत याविषयी आपण चर्चा करूया. तोपर्यंत आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद.